सहर्ष 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 स्वागत. थँक्यू सो मच. ओव्हर टू. बाबतीत बोलायचं झालं तर ही भोईर साहेब आणि माझी ही आता जी लढत चालू आहे ती एक आमची मैत्रीपूर्वक लढत असेल आणि ह्याच्यात दोन्ही संघाला माझ्याकडनं शुभेच्छा असतील आणि दोन्ही संघ चांगल्या प्रकारे खेळ दाखवतील एवढं नक्की. थँक्यू सो. tenniscricket.in या वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बॅटची कडा घेतली, लीडिंग एज बॉल फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या डावाचा पहिला चौकार, सॉरी दुसरा. उरली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. फुल टॉस बॉल, या आधी 2 चौकार आला. आता टायमिंग प्रॉपर आहे, अगदी बॉल हवाई सफर करण्यासाठी. A1 क्वालिटीचा सिक्सर. तिकडे बॅटरनं सांगितलं होतं जर संघर्ष केला ना तर फलंदाजांना सुद्धा तेवढीशी पोषकीय पट्टी आहे. धावण्याचा मोह आवरला नव्हता, डिरेक्ट हिट झाला. काय घडेल निर्णयाची वाट पाहिली जाते. तिसरा पंचांचा कॉल झाला. काय घडलंय मैदानावरती पहा. अगदी जसा बॅट वरती बॉल आला त्यानंतर बॅटची एज आणि मग फाईन लेगच्या दिशेला बॉल टर्न होताना पाहायला मिळाला आणि तिथे दोन्ही बॅटर मध्ये धावण्याचा मोह आवरला नव्हता. कॉलिंग चुकली, कॉम्बिनेशन फसलंय आणि त्या नादामध्ये नक्की काय घडलंय याची वाट आपण पाहूया. नाही, सर्वात महत्वाचं काय आहे ते इन्फॉर्म बॅट्समन गणेश पडवळ ज्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत त्याच्या माध्यमातून त्याला धावचित होण्याची खऱ्या अर्थाने इथे मात्र संधी झाली आहे. डायरेक्ट हिट झाला, फ्रेम पासून दूर राहिलाय. इथून मात्र बाद होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची अपेक्षा करूयात. स्क्रीन वरती एका बाजूला स्पष्ट झालं की फ्रेम पासून दूर राहिले गेले, मात्र कौतुक करावं लागणार आहे इथून मात्र क्षेत्ररक्षकाचं. तो थोडासा फंबल झाला होता. शाहिद मुजावर त्या ठिकाणी उपलब्ध होता आणि त्याच्या माध्यमातून अचूक फेक झाली आणि त्यामुळे काय होईल. पुढचा बॉल, समोरचा बॉल, मोठा स्ट्रोक खेळला, जागा बनवली आहे. फ्लॅट अँड फ्युरियस, दर्जेदार आणि दिमागदार, लॉंग ऑफ क्लिअर होणारा षटकार. ठाकूर मनफ्रॉम रेवदंडा. मोठा फटका खेळला, प्रज्वलला आसमान दाखवलं. जणू काही मैदानाच्या बाहेरून साहिल खांबे सेट होऊन आला, त्यानं उडवला बॉल स्क्वेअर लेगच्या वरून. सिक्सर. थँक्यू. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा 5वा दिवस आपण अनुभवतोय. यावेळीचा स्ट्रोक आकाशच्या अगेन्स्ट, मोठा फटका खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते पण तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मोठा षटकार. गरजेचं आहे यावेळेला रिव्हर्स स्वीप पद्धतीने आक्रमक, कलात्मक, रचनात्मक फटका. चेंडू जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. घणाघाती प्रहार, षटकार. शेवटचा बॉल आणि इकडे आक्रमण झालंय. समोर लॉंग ऑफला खेळत असताना क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा अजून एक षटकार. गोलंदाजीसाठी वैभव कांबळे. वैभव कांबळे, या तुमचंही हार्दिक स्वागत आहे या मॅचच्या पहिल्या डावामध्ये. साहिल खांबेनं लगातारचा दुसरा मोठा षटकार खेळलाय. क्या कहना मेरे. सध्याची स्थिती. यावेळीचा फटका, अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर सेट होऊन आला. नाव त्याचं निलेश किंजळे आहे आणि त्यानं आल्या आल्या ठोकलाय षटकार. अजून एक मोठा फटका खेळलाय. लांबी किती गाठली आहे. होय, लांबी, उंची आणि सगळं काही या फटक्यामध्ये सर्व गुण संपन्न आहे. चांगल्या पद्धतीने ओळखले. यावेळेला मात्र ओमकारच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला निलेश त्या ठिकाणी उपलब्ध होते. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. या वेळेला काय घडलंय, बॅटची कडा घेतली आणि त्याच वेळेला यष्टीरक्षकांनी भूमिका आपली चूक बजावली आहे.
मोठी विकेट त्यांना पाहायला मिळेल. निलेश किंजळे मैदानाच्या बाहेर. यू मिस डेफिनेटली हिट यस्टनचा वेध घेतला गेला आणि त्याच वेळेला एक मोठी विकेट त्यांना पाहायला मिळते. ओमकार पाटील 15 बॉल मध्ये 35 धावांचा वादळी खेळ करत मोठे फटके खेळायला जाल तर तो बऱ्याच वेळेला आपली विकेट काढतो. यावेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज करेल तरी काय. जर आपल्या संघ कर्णधारांना सुद्धा अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण झालं, जीवनदान मिळालाय, चेंडू सीमारेषा पार सुद्धा गेलाय आणि षटकार सुद्धा मिळालाय. दिशेने वाटचाल करेल हे बघणं गरजेचं आहे. मात्र मॅच आता अशा क्षणी आली आहे ना की झालं गेलं विसरून जा, झालं गेलं गंगेला मिळालं. अशा वेळेला आता मात्र भुला की डर कुचलक कर. कमलाकर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेला खेळला गेला. होय, या 90 धावांचा पाठलाग आम्हीही करणार हेच दर्शवणारा पहिला चौकार. यावेळी आपण पाहतोय समोर टाकलाय चेंडू आणि त्याला मात्र सरळ ढाडलंय सीमारेषेच्या बाहेर. यूज अन अमेझिंग इट्स अ वेलकम. मागच्या चेंडूवरती षटकार सुद्धा आला. यावेळचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी ही लिडिंग एज आणि आपण पाहतोय शॉर्ट थर्डमान मध्ये पकडला गेलाय झेल. मोठा फलंदाज कमलाकर दादले यावेळी मैदानाच्या बाहेर. बास्ट लीग मध्ये अर्थात आरसी ग्रुप हा फायनल मध्ये गेलाय. इथून मात्र मोठा फटका आलाय. फायनल मध्ये जाण्यासाठी जगदोजहद इथून मात्र दोन्ही बाजूने केली जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. येस, आपण जर पाहिलं ना तर पाठलाग करत असताना 18 वरती एक मोठा फटका खेळला. रडार मध्ये येणारा चेंडू अमितच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट झालाय. दूरवरचा ठोकला अमितनं. दमदार षटकार. आलाय याही वेळेला मोठा फटका ठोकण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे मात्र मिसकम्युनिकेशन जरूर झालं. परंतु अखेरच्या क्षणाला चेंडूने मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला शोधलं आणि यावेळी आणखीन एक फलंदाज 24 धावसंख्येवरती हा दुसरा हादरा बाद. यावेळेला मात्र सुखियाचा लॉंगॉनच्या दिशेला फटका आलाय. बॉल फिल्डर आपण पाहतोय काय खेळलंय तिकडे. अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये अशा पद्धतीची स्थिती या मॅचला वळवण्यामध्ये ताकद देईल आणि त्या क्षणी मिळाला नशिबाचा चौकार. जे झालाय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 10 बनवल्या तर मिळतील एक्स्ट्राच्या 5. यावेळचा फटका इथून मात्र फुलातून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनादर एक षटकार. लवकरात लवकर राजाबाईंना सुपर 6 मध्ये नेऊन द्यायचा आहे आणि त्याच्याकडे वाटचाल करतोय सुद्धा. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर अलॉंग द कार्पेट खेळला. आणखीन एक मोठा फटका कार्पेटला चाटत गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर फरार झाला. आलेला हा फटका. बॉल फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण चढवायचं, तो फटका फसलाय. यस, या मॅचची गोल्डन विकेट. सर्वाधिक मोठा धक्का या सामन्याचं आशेचं किरण आकाश तौसालकर मैदानाच्या बाहेर. टायगर या टीमला 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता असताना हवेत स्ट्रोक खेळला. बॉल हवेच्या लाटांवरती स्वार, सीमा पार षटकार. पाहायला मिळेल यात तेळ मात्र शंका नाहीये. यावेळी इथून मात्र फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, पुनश्च एकदा क्षेत्ररक्षकाला शोधलंय आणि आणखीन एक फलंदाज झेलबाद स्वरूपात तंबूच्या आश्रयाला मात्र परतलाय. यावेळीचा बॉल बॅटची कडा घेतलीये. यस्टनच्या मागे काय घडलंय. सोपा, साधा आणि अगदी सरळ झेल. या मॅच मधील अजून एक मोठी विकेट. वैभव बाद. बोलणं सोपं आहे, तेवढंसं करणं कठीण आहे. पण होय, आम्ही करू शकतो. फुल टॉस बॉल जसा आला त्या बॉलला उचललंय आणि फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
बद्दल बोलणं सुद्धा गरजेचं आहे, परंतु आपण सामन्याकडे जाऊया. या वेळचा फटका देर आहे, दुरुस्त आहे, परंतु चांगला फटका खेळला जातोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरतून आला हा विशाल पाटील पनवेल यांच्याकडून. या विश्वास पाटील पनवेल इथे स्थित आहेत आणि याच्या माध्यमातून या संघासाठी रोख रक्कम तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आलेलं आहे, ते आपण त्यांना देणार आहोत. आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती ऑन